श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 29 जुलै, वार आहे बुधवार आणि उद्या आली आहे गुरुपौर्णिमा. तर पवित्र अशा आषाढ महिन्याची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे. आषाढ एकादशी झाल्यानंतरनं ही जी पौर्णिमा आहे तर ती आलेली आहे. तर गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा बघा तिथी आषाढ महिन्यात येते, तर ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र शुभ दिवस. या दिवशी आपल्या गुरूंची म्हणजे आपले प्रथम गुरु जे आहेत तर ते म्हणजे आपले आई वडील यांची पूजा केली जाते. यानंतरनं आपली देवता आणि त्यानंतरनं शिक्षक आणि आपण आपल्या आयुष्यात ज्या पण व्यक्तींना गुरूंच्या स्थानी मानतो त्यांची पूजा या दिवशी करावी. तसेच भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी. तसेच या दिवशी बरेच जण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजासुद्धा करतात. आता प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा तिथीला ज्या पण व्यक्ती आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करत असतील तर त्यांनी ती सत्यनारायण पूजा उद्याच्याला बघा बुधवारी करायची आहे, उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचं पूजन केल्यानं आपली आध्यात्मिक प्रगती होते अशी मान्यता आहे. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्यानं जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, योग्य तो मार्ग आपल्याला मिळतो. आषाढ महिन्यातील या पौर्णिमेला व्रत करून आपल्या गुरूंची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. तर या दिवशी स्त्रियांनी व्रत केलं तर बघा म्हणजे आईनं मुलांसाठी व्रत केलं तर आपल्या मुलाबाळांचं कल्याण होतं. मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या अडचणी सुरू आहेत तर त्या देखील या व्रतामुळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी दानधर्म केल्यानं कुंडलीतील ग्रहदोष, पितृदोष नष्ट होतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा त्यांना भेटणं जर शक्य नसेल तर त्यांचं स्मरण तरी करावं. गुरूंमुळे आपल्याला ज्ञान मिळते, योग्य तो मार्ग मिळतो, यशाची प्राप्ती होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. ज्या घरामध्ये तिची सेवा उपासना केली जाते त्यांना धनधान्य संपत्ती प्रदान करत असतात. पौर्णिमेच्या दिवस जो आहे तर तो धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाचा असल्यामुळं या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रात काही सेवा ज्या आहेत तर त्या सांगितल्या गेलेल्या आहेत. उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणतीच सेवा नाही केली तरी पण चालेल, पण अन्नपूर्णा मातेला म्हणजेच अन्नपूर्णा देवीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल, आयुष्य बदलून जाईल, दुःख दारिद्र्य नष्ट होईल. पुढील वर्षभर घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत होत राहील. वर्षभर घरात धनसंपत्तीची कमी पडणार नाही. घराची मुलांची खूप प्रगती होईल. अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याचीच संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजेच ही जी सेवा आहे तर ती आपण कशा पद्धतीनं करायची आहे याची सगळी माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही जी सेवा आहे तर ती उद्या बुधवारच्या दिवशी आपण दिवसभरामध्ये कधीही केली तरीही चालणार आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला काही वस्तू अर्पण करण्याला विशेष असं महत्त्व आहे. अन्नपूर्णा देवीचं रूप म्हणजे साक्षात माता पार्वतीचं रूप आहे. अन्नपूर्णा देवीचा वास हा आपल्या स्वयंपाकघरात असतो, जिथे आपण अन्न शिजवलं जातं.
ती अन्नाची देवी म्हणून ओळखली जाते. तिच्या कृपेनं आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी पडत नाही. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिची पूजा केल्यानं घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. ही वस्तू जर आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर आपले भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. घरातील सर्व इडापिडा, दरिद्रता, नकारात्मकता नष्ट होईल. घरात सकारात्मक ऊर्जा येईल. आपल्या घरातील सर्व व्यक्तींना उत्तम आरोग्य मिळते, निरोगी आयुष्य लाभते. आपल्या नित्य देवपूजा करताना बघा, अन्नपूर्णा देवीची विशेष अशी पूजा आपण करत नाही दररोज देवपूजा करताना. म्हणून आपल्याला रोज तिची नित्यपूजा जी आहे तर ती विशेष अशी करणं शक्य होत नाही. त्यामुळं किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी तिची विशेष अशी पूजा करावी. तिला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात. आपण खाल्लेल्या अन्नातून आपल्याला कोणतीही बाधा होऊ नये, योग्य तो लाभ आपल्या शरीराला मिळावा, आपल्या घरातून व्यर्थ अन्न वाया जाऊ नये, यासाठी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही बघा लग्नामध्ये मुलीला आवर्जून दिली जाते. आता हा उपाय आपण काय करायचा? अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच, पण तरीही घरात धनधान्य टिकत नसेल, जास्त अन्न मोठ्या प्रमाणामध्ये वाया जात असेल किंवा खाल्लेल्या अन्नातून सारख्या बाधा होत असतील, तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, कितीही प्रामाणिकपणे कष्ट करा, मेहनत करा, तरीही घरात बरकत येत नसेल, पैसा टिकत नसेल, घरात सुख शांती नांदत नसेल, तर हा उपाय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या बुधवारच्या दिवशी लवकर उठायचं आहे. आपलं घर, अंगण, मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाचा उंबरठा आपल्याला थोडंसं तांब्याभर हळदीचं पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. आपल्या देवघरातील नित्य देवांची पूजा, जी नित्य देवपूजा करतो तर ती देवपूजा करून घ्यायची आहे. आपल्या आता बघा, देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती तर असतेच, स्वामींची मूर्ती असते. स्वामी हे सुद्धा आपले गुरुच आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांच्या मूर्तीवरती सुद्धा स्वच्छ पाण्यानं किंवा 11 पळी पाण्यानं, 11 पळी दुधानं अभिषेक करायचा आहे किंवा 11 पळी मधानं सुद्धा अभिषेक करू शकतो. तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्याच्यावरती सुद्धा अभिषेक करायचा आहे. तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची आहे. अष्टगंध, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, त्यामध्ये बेसन लाडू हे त्यांना अत्यंत प्रिय आहे, तर त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना अर्पण करायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये जी आहे तर ती आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची आहे. ताम्हणामध्ये घेतल्यानंतर आपल्याला 11 पळी पाण्यानं किंवा दुधानं अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता व्यवस्थित अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडानं पुसून घ्यायची आहे. आता हे सर्व करत असताना आपल्या देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावलेली असायला हवी. स्वतःला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि नंतरच ही जी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे. यानंतरनं खोलगट अशी वाटी आपल्याला घ्यायची आहे किंवा ताम्हण जे खोलगट असतं वाटीसारखं तर ते सुद्धा घेतलं तरीही चालेल. तांब्याचं असेल तर तांब्याचं घ्या, पितळेचं असेल तर पितळेचं घ्या किंवा मग अगदी स्टीलची छोटी वाटी घेतली तरीही चालेल. त्या वाटीमध्ये आपल्याला पहिल्यांदा स्वस्तिक काढायचं आहे कुंकाची पेस्ट करून. त्यानंतरनं त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे आणि त्यानंतरनं एक वाटीवर अखंड तांदूळ आपल्याला लागणार आहेत. तर त्या तांदळाचे 2 भाग करायचे आहेत. वाटीवर तांदळाचे एक भाग आपल्याला हळदीनं पिवळा करायचा आहे आणि दुसरा भाग आपल्याला कुंकानं लाल करायचा आहे. म्हणजे लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत. आता लक्षात ठेवा, तांदूळ हे घेताना आपल्याला अखंड घ्यायचे आहेत. ते कुठेही तुटलेले किंवा फुटलेले असे असू नयेत. अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आता बघा, उजव्या हाताच्या 5ही बोटांमध्ये
जेवढे पण तांदूळ आपल्याला घेता येतील तेवढे तांदूळ घेऊन देवीच्या डोक्यावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण आपल्याला अर्पण करत असताना करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्ण देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता या अक्षदा आपल्याला एवढ्या अर्पण करायच्या आहेत की या अक्षदा देवीच्या खांद्यापर्यंत येतील. म्हणजे देवीची मूर्ती ही जी आहे तर ती खांद्यापर्यंत व्यवस्थित झाकली जाईल एवढ्या अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतरनं 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. त्या नाण्याला देखील आपल्याला हळदी कुंकानं लाल पिवळ्या रंगाचं करून घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा जप करत हे देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे. अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू फुलं अर्पण करायची आहेत आणि ही जी मूर्ती आहे तर त्या तांदळासहित उचलून आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे. स्वयंपाक खोलीमध्ये न्यायची आहे. तर तिथेला जो गॅस आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतरनं आपल्याला तिथे एक तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबतच ही जी मूर्ती आहे तर ती आपल्या किचन ओट्यावरती ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे. तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं ही मूर्ती जी आहे तर ती संपूर्ण दिवसभर रात्रभर आपल्याला तशीच ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पण हा उपाय कराल त्यानंतरनं लगेच मूर्ती आपल्याला स्वयंपाक खोलीमध्ये ठेवायची आहे आणि रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे. संध्याकाळी देखील आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्या तांदळामधील अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये जिथे पण तिचं स्थान आहे तर त्या स्थानावरती देवपूजा करताना ठेवायची आहे. त्यातील थोडेसे तांदूळ आपल्याला तुळशीची पूजा करताना तुळशीला अर्पण करायचे आहेत आणि राहिलेले तांदूळ जे आहेत तर ते तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून याची पोटली तयार करायची आहे आणि आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती परत आपल्याला देवघरात ठेवून द्यायची आहे. तर आपल्या तांदळाच्या डब्यामधील तांदूळ हे आपल्याला कधीही संपू द्यायचे नाहीत. तांदूळ काढताना नवीन परत ती पोटली आपल्याला त्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला एक विशेष प्रकारचं महत्त्व दिलं जातं. यामुळे आपल्या घरामध्ये सदैव अन्नपूर्णा देवीचा वास राहतो. आपल्या घरातून कधीही जास्त अन्न वाया जात नाही. आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत होत राहते तिच्या कृपेनं. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.